रेंज गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. गुड मॉर्निंग मित्रांनो, आम्ही चाललोय गावी आता. नवरात्रीत 7 माळेचा कार्यक्रम असतो आमच्या इथं, तर ते बघा आता कसा असतो कार्यक्रम आमचा. साक्षी पण आली काल. आम्ही 5 जण चाललोय. 11 वाजले. 5. अच्छा, आपला चिमुकला पण पकडायचा आता. आता आपण 5 सीट झालो. चालवतो गाडी. चलो. तू चालव. अरे आम्हाला सुखरूप जायचंय गावी. तिकडे थांब नाही. अरे स्टेरिंग वळवायला लागते बाळा. गाडी नाही जात पुढे. नाही स्टेरिंग वळू का? पॅक करायचं. चावी दिसली आता. घे नादवलंय आता. सीएनजी भरायला आलोय आता. सीएनजी भरायचं चालू आहे. प्रेशर बघू आपण किती आहे. प्रेशर आहे 200, थोडासा वरती आहे. आणि 89 रुपये किलो. बरं किती बसतोय आपल्या 200 प्रेशरने? 7.5 किलो बसलेला आहे. 678 रुपयाचा. इथे पडले. नाही गरज. मित्रांनो, फ्रूटची डेअरीमध्ये आलोय तूप घ्यायला. इथं 1 किलो. बरं द्या अर्धाचे 2. लस्सी घे. आईला 1 घे. मग सांग कोणती. तुला 1 घे काहीतरी. तू सारखीच आईस्क्रीम. सुरुची डेअरी मावा कुल्फी घेतली का 2? आम्ही घेतलेलं आहे तूप 1 किलो. सुरुची डेअरीमधूनच आम्ही घेतो तूप, कारण इथं थोडं जेन्युइन असतं. फेमस डेअरी आहे सुरुची डेअरी. कोंडापुरीमध्ये, पुणे नगर हायवेवर. कशी आईस्क्रीम? कोणती? मावा. आता आलाय नुसतं लावलेत. चांगली डेअरी आहे ना. फ्रेश असतो माल इथं. आणि मेन म्हणजे MRP पेक्षा कमी घेतात पैसे. त्या बॉक्सवर किती प्राइस बघ बरं? 45 आहे ना. 40 ला भेटले. 40 ला भेटले ना. तूप अर्धा लिटरचे 2. 40 ला आहे प्रियांका. त्याच्यावर 72 का लावली मध्ये 2 कुल्फीचे? काय माहित. म्हणजे कितीला पडली? 36 ला. 36. आणि प्राइस किती आहे? 45. 10 रुपये कमी.
चांगली आहे का? हा? तूप 684 ना रुपये किलो. चल मित्रांनो, आम्ही घरी पोहोचलोय 1 वाजता. आता 2 वाजले, जेवण वगैरे झाले. आता देवाला जायचंय नारळ फोडायला. हा करतो मी बंद. हे बघा, एक गोष्ट दाखवायची होती तुम्हाला. दिस इज नेस्ट घरट. किती मस्त बनवले घरट. आता आजकाल हे बघायला पण मिळत नाही. कबूतर वगैरे कोणीच नाही बनवत असं. फक्त ते सुगरण असते तीच बनवते. सुगरण माहिती का तुला? देर इज वन बर्ड कॉल्ड सुगरण. इंग्लिशमध्ये सांगा. इंग्लिशमध्ये काय म्हणतात सुगरणला माहीत नाही मला. चिमण्यांना सुद्धा येत नाही. साप काय करतो मग? आयत्या घरट्यात अंडी घालतो किंवा त्या घरट्यातली पिल्ले खातो. लेझी आहेत आजचे पक्षी, माहिती आहे का? आळशी. त्यांना येत नाही कबुतरांना याला, त्यांना घरटे येत नाही. अशी घरटी ना विहिरीत असतात. तर आम्ही चाललोय आता नारळ फोडायला देवाला. चला आजील मग. देवाला यायचे का? देवाला पाणी बिणी यायचं ना, अगरबत्त्या पाण्यामध्ये तिथे तिथं काय चालतं तिथे? नाही काय? आई म्हणे काय म्हणले आई? दे बरं. अरे थांब ना आजीकडे. येतो बाप्पा, येतो बाप्पा. अगं बयो, कसा बाप्पा आहे ना. आता असेच ठेवावं लागतील. खोस आता मग काय करतो? गाडी बिटी नाही. मित्रांनो, आमचा देव या ठाकरोबा महाराज. इथे टाकायचं का पाणी? 7व्या माळेला इथं मोठा कार्यक्रम असतो. संध्याकाळी कळेलच तुम्हाला. नॉनव्हेज बकर कापतो आम्ही भर नवरात्रीमध्ये, कारण ते देवाचं आहे. लावलं. नारळ फोडते का तू प्रियंका? घट पण बसवलाय, घट स्थापना पण केलेली आहे. नवरात्रीत कुठंच नसेल असं आहे ना, आपल्याच ठिकाणी, फक्त आपल्याच वस्तीवर. फोडा फोडा. ओ माय गॉड, ताकद कमी पडली. ओ माय गॉड. फुटला फुटला, थोडासा फुटला. काय मग मला येतच नाही रे. दे इकडं. उभा फुटलाय पण. तुला प्याय नको काय त्याच्यात पाणीच नाही बघू. जाऊ दे. मित्रांनो, आम्ही ऊस बघायला आलोय आता. इथं आमचा किती मोठा झालाय बघा. माझ्या उजव्या साईडला आहे. पाऊस येतोय थोडा थोडा. ठीक आहे प्रियंका, छत्री. तुम्ही छत्रीत या दोघं जण. हे काय मोसंबी? कस काय? ऑरेंजेस झाड बघा एक कसं आले. चांगलं आले. घ्यायचे का खायला? का आंबट आहे? चिकूचं झाड होतं नाही ते, हे तोडलं चिकूचं झाड. आणि दिस इज आवर ऊस गन्ने का खेत, बडा ही मजेदार. किती मोठा ऊस झालाय बघ. माझ्या वाघ असेल का आतमध्ये? दिवसा नसतो प्रियंका, रात्रीच असतो. माझ्या हाईट पेक्षा उंच झालाय. येस. हे ना फोटो काढू एक. इथे आहे, इथे इथे. अरे नाही येत प्रियंका वाघ. ये लवकर. लसूण चक्की. आळूची पानं मस्त आहे. आळूची पानं प्रियंका. मला एक वाघ दिसला येताना. किती मोठी पानं आहेत बघा आळूची. ही मोठी घे.
हा मेन रोड जाऊ. लवकर या. दिवसा नसतो वाघ प्रियांका. हा काही असो जाऊन यायचं परत. अरे लय चिकळ दे लय हसायला का ते ना. कोण आहे? नको पप्पाला म्हणा नको. मी इथंच बरा आहे. म्हणा माग लागेल आमच्या. हा अरे नको 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 नको. अरे नका 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 नका. अरे नका नका नका. इथून जायचं असं. जाते त्या कडे चला आपण मका बघू. मका, स्वीट कॉर्न. थोडा आराम से आना पडेगा. एवढा पाऊस झालाय मित्रांनो. हे बघा पाणी साचले पार इथं. पूर्ण असं आत जाते. खचतंय ना इथं. तू बिरा मग तू मकाची कणसं बघू आपण. एक काढून दाखवतो किती दाणे आलेत. ये कोणाला हात करतो तिकडं. कोण आहे रे तिकडं? आता लगेच अरे तुला काय माहिती प्रियांका शेतातलं. खूपच छोटे. स्वीट कॉर्न एवढे. अजून 2 महिने लागते ना. खाऊन बघ बरं कसं लागतं प्रियांका. ते चांगलं लागतं. मी अलायनस लावले म्हणून. असं डायरेक्ट खायचं. चायनीजमध्ये नसतं का ते. हां म्हणजे पूर्ण खायचं डायरेक्ट. बाळा तुला खायचं? चायनीज हेच करतात ना. हां नाही ते वेगळं असतं चायनीजसाठी. हे बघा प्रियांका इथं वाटण वाटतीये. बारीक करी एकदम बारीक. होते का बारीक? झाले. काय काय डाळे कांदा अजून तुला येत नव्हतं ना हे सगळं? मी आता ट्राय करते. जमतंय का? आणि ह्याची टेस्ट वेगळी असते मिक्सरपेक्षा. याची चांगली असते टेस्ट. मग चांगलं वाटतं येतं काय करायचं. शिकली आलंय थोडं काहीतरी पुढे. शिकली. हे बघा एवढं मटण शिजतं इथं. मटण वाटत होतं पाट्या. थोडं वाटलंय मी बिचारी. मित्रांनो काही लोक बोलत असतील नवरात्रीत कसं तुम्ही नॉनव्हेज करता. पण ते परंपरा चालत आलेली आहे. ते आम्ही पुढे न्यायचं काम करतोय. बाकी काही नाही. कारण आपण तिकडे बघितलं पश्चिम बंगाल, ओडिसा, तिकडं खाली कोलकाता, तिकडे तर देवीला डायरेक्ट नॉनव्हेजचाच नैवेद्य असतो. तर त्या टाईपमध्येच आहे काहीतरी. 7वी माळ जी असते ना घटस्थापनेची नैवेद्य दाखवला जातो. संध्याकाळी होम हवन करतो आम्ही आणि त्यानंतर मग जेवणाचा कार्यक्रम. तर त्याच कार्यक्रमासाठी आम्ही गावी आलतो. तर आता 5 वाजलेत आणि मग नंतर पाहुणे असतील ज्यांच्या इथं आलेले जेवण करणार आणि जाणार घरी. बघा इथं मटणाचं कालवण झालेलं आहे रेडी. तरी पण आले पुरेल ना. हो. आणि 5च लोक आहेत. मटण विवान आता मटण सूप प्यायला लागलाय. चांगलं आहे. चिकन मटण खात जा रे. आणि त्याचा टाइमपास. तू कुठे चालली आहात? राहून दे ना नंतर करता येईल. आम्ही फेमस नाही घेतली. ट्रॅफिक 2 किलोमीटर जायला 2 तास. हुडकून सांगितलं पुढे यायला लोकांना. इकडे घ्या. इकडे नारळ उभा फुटलाय. खाली
आणि सगळीकडे वरती बाबा लाईट असेल, लखलखाट असेल, एक चांगलं काम सगळेच आपले हे आजची जी पिढीची आहे युवक सरून सगळे करतायत. पण आता जुन्या पिढीतले 1-2-3 जणांचं म्हणणं असं आलं की एवढं सगळं चाललंय आपलं, ते ठाकूरबाची आपल्याकडे मूर्ती असावी जेणेकरून ती याच्यामध्ये या सभा मंडपात बसवायला आपल्याकडे ऑलरेडी आहे. तिथे जर एखादी मूर्ती बसवली आपण 1 वर्षभरामध्ये जर नियोजन केलं तर एक मंदिराचं चांगलं स्वरूप होईल. आता याला तर आपण हलू शकत नाही. त्याच्यामुळं वर्षभरामध्ये ते नेमकी ठाकूरबाचं त्यांना ते सांगितलं म्हणजे चेहरेपट्टी कशी काय आम्हाला काय माहित नाही त्या गोष्टी. जिथं असेल ते जर आपल्याला ते चेहरेपट्टी असेल तर आपल्याला ती मूर्ती बनवून घेता येऊ शकते. महाराज की दादा आज घोमडे भारी झाला. नाहीच खाली जाऊन दिली बाय बाय आजीलो ना बाय. मित्रांनो 11 वाजलेत. आम्ही 10 वाजता पोहोचलो पुण्याला. 2 तास लागले. ट्रॅफिक 0 होता 0. तर मस्त मजा आली गावी जाऊन. ऊस बघितला, स्वीट कॉर्न बघितले, सगळं झालं. आणि 7च्या माळीचा आमचा प्रोग्राम असतो. सगळा शूट करायला नाही जमलं मला कारण पाहुणे आले होते. प्रियांकाचे पप्पा, मम्मी, अजून 2-3 पाहुणे होते. तर झाला सगळा प्रोग्राम. आलो आता पुण्याला आम्ही परत बॅक टू रुटीन. उद्यापासून आपलं ऑफिस आहे. तर कसं वाटलं व्हिडिओ कमेंट्स करून सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खात पित राहा, एन्जॉय करा लाईफ.